इस्रायलनं लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाच्या तळांवर रविवारी हल्ला केला आणि त्यात हिजबुल्लाचा कमांडर हैतम अली तब्ताबाई मारला गेला असा दावा केलाय। हिजबुल्लानं हा दावा फेटाळून लावलाय आणि इस्रायली हल्ल्याचा कडाडून निषेधही केलाय। हमासचं युद्धविराम सुरू असतानाच इस्रायलनं आता आपला मोर्चा लेबनॉनकडे का वळवलाय? ज्या तब्ताबाईला मारल्याचा दावा इस्रायल करते तो कोण आहे? हमासनंतर हिजबुल्लाला संपवण्याच्या नावाखाली आता इस्रायल लेबनॉन विरोधात युद्ध सुरू करणार का? पाहूया एक रिपोर्ट। इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला, कमांडर तब्ताबाई मारला गेल्याचा दावा, हिजबुल्ला प्रतिहल्ला करणार। रविवारी इस्रायलच्या सैन्यानं लेबनॉनच्या दक्षिण भागावर हल्ला केला। बेरतच्या मध्यभागी झालेल्या या हल्ल्यात हिजबुल्ला चीफ ऑफ स्टाफ हैतम अली तब्ताबाई मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला। इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंच्या कार्यालयानं याबाबत माहिती दिली। The IDF attacked the Hezbollah chief of staff. इस्रायली सैन्यानं हिजबुल्ला चीफ ऑफ स्टाफ हैतम अली तब्ताबाई याच्यावर हल्ला चढवला। तो बेरतमध्ये होता। त्यानं हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचं सशक्तीकरण केलं होतं। पंतप्रधान नेतन्याहू यांनी संरक्षण मंत्री आणि IDF प्रमुखांच्या शिफारशींवरून या हल्ल्याचे आदेश दिले होते। आमचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कधीही आणि कुठेही हल्ला करण्याचा आमचा निर्धार आहे। लेबनॉनवर आमचे हल्ले सुरूच राहतील। हिजबुल्ला पुन्हा इस्रायलला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर हा हल्ला केला जाईल असा इशारा पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलाय। तब्ताबाई हा हिजबुल्लाचा चीफ ऑफ स्टाफ आहे। हिजबुल्लाचा सचिव नईम कासिम यांच्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा अधिकारी आहे। त्याचा जन्म 1968 मध्ये झाला। त्याचे लेबनीज तर वडील इराणी होते। 27 सप्टेंबर 2024 रोजी अली कार्कीच्या हत्येनंतर त्यानं हिजबुल्लाची दक्षिण कमांड सांभाळली। तब्ताबाई हा हिजबुल्लाच्या संस्थापक सदस्यांच्या पिढीतील आहे। हिजबुल्लाचा सर्वाधिक अनुभवी नेता आहे। लेबनॉन, सिरिया आणि येमेन हे त्याचं कार्यक्षेत्र आहे। तब्ताबाई हिजबुल्लाच्या नासर, अजीज आणि बद्र युनिटवर लक्ष ठेवतो। इस्रायली गुप्तचर अहवालानुसार तब्ताबाईनं गोलन हाईट्सजवळ हिजबुल्लाचं सैन्य उभारलं। 2015 मध्ये कुनेत्रावरील इस्रायली हल्ल्यातून तो बचावला। 2016 मध्ये येमेनमध्ये त्याची नियुक्ती झाली। हुती आणि इराणच्या कुच गटासह त्यानं काम केलं। 2016 मध्येच तब्ताबाईला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केलं। 2018 मध्ये त्याची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं। त्याचं अद्याप कोणतंही अधिकृत छायाचित्र हिजबुल्लानं जारी केलेलं नाही। दरम्यान हिजबुल्लानं देखील या हल्ल्याची पुष्टी केली आहे। यात महत्त्वाच्या नेत्याला लक्ष्य करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं, मात्र त्याचं नाव त्यांनी जाहीर केलेलं नाही। तर या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। एका निवासी इमारतीवर हा हल्ला झाला, त्यात त्या इमारतीचं मोठं नुकसान झालं। दक्षिण बैरतमध्ये दाहिये परिसरात हा हल्ला झाला। हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर होता। हल्ला झाला तेव्हा लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला। वाहन आणि इमारतींचं नुकसान झालं। रविवारी दाहियेच्या निवासी इमारतीवर हल्ला झाला। खरं म्हणजे युद्धविराम आहे तरी इस्रायलकडून सर्व सीमारेषांचं, मर्यादांचं उल्लंघन होत आहे। लेबनॉन सरकारनं यावर ठोस भूमिका आता घ्यायला हवी आहे। एकतर शस्त्रसंधी तरी मोडावी किंवा आंतरराष्ट्रीय माध्यमांतून इस्रायलवर दबाव टाकावा। अर्थात याचं उत्तर हिजबुल्लाकडूनच दिलं जाऊ शकतं। आता ते कधी आणि कसं हे तेच ठरवतील। तर इस्रायलनं हिजबुल्लाच्या महत्त्वाच्या दहशतवाद्याला लक्ष्य करण्यासाठीच हल्ला केल्याचा दावा केलाय। 5 जून रोजी बेरतवर झालेल्या हल्ल्यानंतर हा मोठा हल्ला मानला जातोय। 5 जूनच्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या ड्रोन फॅक्टरीचा नाश करण्यात आला होता। तर रविवारच्या हल्ल्याबाबत नेतन्याहू यांनी अधिक माहिती दिली आहे। मी संरक्षण दल आणि सुरक्षा यंत्रणांचं अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं आणि नेमका हल्ला केलाय। माझ्या नेतृत्वात मी जे धोरण अवलंबलं आहे ते स्पष्ट आहे। इस्रायल कधीही हिजबुल्लाला पुन्हा उभं राहण्याची आणि इस्रायलला धोका पोहोचवण्याची संधी देणार नाही। हमास इस्रायल युद्धादरम्यान हिजबुल्लानं हमासच्या समर्थनार्थ इस्रायल विरोधात हल्ले सुरू केले होते। त्यानंतर इस्रायलनं हिजबुल्लावर जोरदार हल्ले चढवून त्यांना कमकुवत केलं होतं। आता पुन्हा हिजबुल्ला सक्षम होऊ नये यासाठी इस्रायल हल्ले करतच राहील असं इस्रायलनं स्पष्ट केलंय। तर इस्रायलच्या नागरिकांना कुणी इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, त्याचे हातपाय तोडले जातील असा सज्जड इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्स यांनी दिलाय। नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर इस्रायलनं लेबनॉनमध्ये जवळजवळ दररोज हल्ले केले। हिजबुल्ला सोबत 1 वर्षाहून अधिक काळ चाललेलं शत्रुत्व संपवण्यासाठी हल्ले करत असल्याचा युक्तिवाद इस्रायलकडून केला जातोय। बैरूतवर इस्रायलने एअर स्ट्राईक करून हिजबुल्लाच्या डिफॅक्टो चीफ ऑफ स्टाफ जो आहे हैतम
हॅतॅमन अली बाटाबाई यांच्यासह 4 त्याच्या सहकाऱ्यांवर एका अपार्टमेंटवर हल्ला करून इस्रायलने त्या ठिकाणी मध्य आशियामध्ये इस्रायल हिजबुल्ला असा एक नवा वाद सुरू करून आंतरराष्ट्रीय पटलावर सुरक्षेच्या या सर्व रिजनल स्टॅबिलिटीला जी काही सध्या रिजनल स्टॅबिलिटी आपल्याला पाहाव्यास मिळत होती त्या रिजनल स्टॅबिलिटीच्या या हल्ल्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आपल्याला पाहाव्यास मिळते। या हल्ल्यामुळे मध्य विभागीय सुरक्षेवर परिणाम होत असतानाच मध्य आशियाच्या सुरक्षेवरही परिणाम होणार आहे। इस्रायलने ज्या पद्धतीने खूप दिवसांनी बैरूतवर हल्ला करून एक प्रकारे लेबनॉनला त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे आणि त्याचबरोबर हिजबुल्लानेही त्या ठिकाणी काउंटर इस्रायलवर केलेलं आहे आणि जागतिक पटलावर हिजबुल्लाने असा मेसेज दिला की इस्रायलने रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि लार्ज स्केल रिटॅलिएशनला इस्रायलने तयार राहावं अशा पद्धतीची धमकी लेबनॉनने दिली असल्या कारणाने मध्य आशियामध्ये या विषयाकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष राहणार आहे। हिजबुल्लानं यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसली तरी हिजबुल्लाच्या खासदारानं मात्र यावर संताप व्यक्त केलाय। हा नक्कीच एक निवासी परिसर होता, इथं कोणतंही लष्करी वास्तव्य नव्हतं। हा शहराचा मध्यभाग आहे। आम्ही इस्रायली हल्ल्यांचा कायम विरोध करत आहोत आणि इस्रायली सैन्याला माझं एकच सांगणं आहे, तुमच्या हल्ल्यांनी आम्ही मरणार नाही, आम्ही अधिक ताकदवर होऊ, आम्ही मजबूत आहोत। दरम्यान या हल्ल्याची पूर्वसूचना अमेरिकेला देण्यात आली नव्हती असं कळतंय। मात्र हल्ल्यानंतर याबाबत अमेरिकेला सविस्तर माहिती देण्यात आल्याचं समजतंय। एकीकडे हमास विरोधात शस्त्रसंधी असली तरी अधूनमधून गाझा शहरावर हल्ले करून तिथंही हमासवर नियंत्रण ठेवण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे। रविवारी देखील असाच एक हल्ला गाझावर करण्यात आला, तर दुसरीकडे हिजबुल्लाकडे आता इस्रायलनं आपला पूर्ण वेळ मोर्चा वळवल्याचंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।